सांगलीत वाढीव घरपट्टीवरून नवा भडका, कृती समितीचा नागरिकांना मोठा इशारा. सांगली विशेष प्रतिनिधी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या घरपट्टी हा विषय नसून सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूट बनला आहे. महापालिकेने लागू केलेली भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी म्हणजे केवळ आणि केवळ जनतेच्या खिशावर मारलेला दरोडा आहे, असा थेट आणि गंभीर आरोप वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केला आहे. महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी जनतेला वेठीस धरणारा हा कारभार कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा देत समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की सध्या तरी महापालिकेची घरपट्टी भरण्याची घाई करू नका, तुमची फसवणूक होऊ शकते. घरपट्टीत नेमका झोल काय? समितीने उघड केला महापालिकेचा गेम. काही नागरिकांना गंडवून आपली घरपट्टी कमी झालीये किंवा थोडीच वाढली असं वाटत असलं तरी या कर आकारणीत महापालिकेने केलेली चलाखी कृती समितीने पुराव्यांसह समोर आणली आहे. 1. दुहेरी लूट, डबल टॅक्स. घरपट्टीच्या नोटिसांमध्ये अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची रचना करून नागरिकांकडून डबल पद्धतीने कर उकळला जात आहे. 2. बैठ्या घरांवर सदनिकांचे फ्लॅट्स दर. सर्वसामान्य, गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या बैठ्या घरांना थेट हायफाय फ्लॅट्सचे दर लावून मोठा अन्याय करण्यात आला आहे. 3. कमर्शियल रेट आणि वरून भारांकनाचा बोजा. व्यावसायिक इमारतींना आधीच जादा दर लावले आहेत आणि त्यावर पुन्हा 1.75 इतका प्रचंड भारांकन वेटेज लावून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. 4. रेडी रेकनरचा महाघोटाळा. बांधकामाखालील जागेचे क्षेत्र रेडी रेकनर दराने मोजले असताना उरलेल्या संपूर्ण खुल्या जागेचे मूल्यांकनही पुन्हा रेडी रेकनरप्रमाणेच केले आहे. यामुळे सामान्य कराचा आकडा थेट गगनाला भिडला आहे. प्रशासनाचा अर्थपूर्ण कारभार की चालढकल. सामाजिक संस्था, तालीम आणि शिक्षण संस्थांच्या बाबतीत केवळ तोंडी आश्वासने देऊन प्रशासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा कर चुकीचा आणि अवाजवी आहे तर तो कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन विशेष सभा घेण्यास का टाळाटाळ करत आहे? हा अत्यंत संशयाचा आणि गंभीर विषय असून प्रशासनाच्या हेतूवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर अजून 20 ते 30% बिल कमी येणार. लोकप्रतिनिधींना जाब विचारा. ज्यांनी हरकती घेतल्या आहेत किंवा ज्यांना वाटतं आपलं बिल कमी आलंय, त्या सर्वांचे बिल प्रत्यक्षात अजून 20 ते 30% कमी येऊ शकते. त्यामुळे महापालिकेने बिले दिली तरी ती भरण्याची अजिबात गडबड करू नका. तुम्ही तुमच्या वार्डातील सन्माननीय सदस्यांना, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, त्यांना गाठा. या मुद्द्यांवर जाब विचारा आणि थेट खुलासा मागा. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती, सांगली या जाहीर आवाहनावर सतीश साखळकर, हणमंतराव पवार, विष्णू बर्वे, रवींद्र वळवडे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, शंभूराज काटकर, आनंद देसाई, ओंकार माने, नितीन मिरजकर, श्री तोडकर आणि प्राध्यापक मासुले सर आदी प्रमुख लढाऊ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मी प्रमोद चिनके. अशाच धडाकेबाज आणि जनतेच्या हक्काच्या नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.